श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अभयदान आणि विश्वास. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही, तर ते स्वामींनी दिलेले अभय वचन आहे. जेव्हा जगातील सर्व दारे बंद होतात, तेव्हा स्वामींचा एकच शब्द आपल्याला जगण्याची नवी उमेद देतो. कर्माचे महत्त्व. स्वामी म्हणतात, प्रारब्ध तुम्हाला भोगावेच लागेल, पण माझ्या नामस्मरणाने त्या भोगाची तीव्रता मी कमी करेन. संकट टाळता येत नाही, तरी ते सोसण्याचे बळ मात्र मी नक्कीच देईन. श्रद्धेची शक्ती. ज्यावेळी तुमचे मन विचलित होते, त्यावेळी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो आणि विश्वासाच्या जोरावर तुम्ही मोठमोठे संकटे पार करू शकता. आळसाचा त्याग. आळस हा माणसाचा शत्रू आहे. स्वामींनी नेहमीच कष्ट करणाऱ्यांना गौरव केला आहे. बसून राहण्यापेक्षा कर्म करत राहणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. अहंकाराचा नाश. मीपणा विनाशाचे कारण ठरतो. स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा, कारण जेव्हा मीपणा संपतो तेव्हाच स्वामी भेटतात. संकटाचा संयम. संकटे ही नेहमी तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यावेळी डगमगू नका, धीर धरा. कठीण काळात जो शांत राहतो त्यालाच यशाचे फळ नक्की मिळते. दुसऱ्यांची सेवा करणे, दोन सेवा करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. कोणाचे तरी अश्रू पुसणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे. नामस्मरणाचे बळ. श्री स्वामी समर्थ या मंत्रात अफाट शक्ती आहे. दिवसातून काही वेळ शांत बसून नामस्मरण केल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होते. सत्य आणि नीती. नेहमी सत्याच्या मार्गावर चाला. कदाचित तो मार्ग कठीण असेल, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. अनैतिक मार्गाने मिळवलेले सुख क्षणभंगूर असते. भूतकाळ विसरा. झालेल्या चुकाबद्दल रडत बसण्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला करता येईल याकडे लक्ष द्या. स्वामी प्रत्येक क्षणी तुम्हाला नवीन संधी देत असतात. आंतरिक शांती. सुख हे वस्तूमध्ये नसून ते तुमच्या मनात आहे. मन शांत असेल तर झोपडीतही राजवाड्यासारखे सुख मिळते. ईश्वरी नियोजन. आपल्याला जे हवे असते ते देव देत नाही, तर आपल्यालाच त्याची खरोखर गरज आहे. तेच देव आपल्याला देतो. स्वामींच्या नियोजनावर शंका घेऊ नका. वाणीवर ताबा. कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका. शब्द हे शस्त्रासारखे असतात. एकदा सुटले की ते परत घेता येत नाहीत. गोड बोला. प्रेमाने जग जिंका. आईवडिलांसमान. ज्या घरात आईवडिलांचा अपमान होतो तिथे स्वामी कधीच राहत नाहीत. तुमचे आईवडील हे तुमचे पहिले दैवत आहे. लोभापासून दूर राहा. गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची हाव माणसाला दुःखाच्या घाईत लोटते. जे आहे त्यात समाधान मानायला शिका. भीतीवर विजय. मृत्यू किंवा अपयशाची भीती बाळगू नका. आत्मा अमर आहे आणि स्वामी तुमचे रक्षक आहेत, हे लक्षात ठेवा. शुद्ध आहार आणि विचार. जसे अन्न तसेच मन. सात्विक आहार आणि शुद्ध विचार माणसाला ईश्वराच्या जवळ घेऊन जातात. क्षमाशीलता. दुसऱ्यांच्या चुकांना माफ करायला शिका. सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हे मोठ्या मानाचे लक्षण आहे. वेळेचा सदुपयोग. वेळ ही स्वामींनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. ती व्यर्थ गप्पामध्ये किंवा निंदेत घालवू नका. शरणागती. तुझे सर्व ओझे माझ्यावर टाक आणि तू निश्चिंत हो. जेव्हा आपण पूर्णपणे स्वामींना शरण जातो, तेव्हा आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.